हे जगाला पटवून द्यावं की तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर सोडा आणि भारतीय सौर कॅलेंडर वापरा, कारण हे जास्त सायंटिफिक आहे. आपण सगळेजण जे कॅलेंडर आज फॉलो करतोय ते आहे ग्रेगोरियन कॅलेंडर. या कॅलेंडरनुसार 8 एप्रिल 2025ला आपण भेटतोय. तुमच्या दृष्टीने ही तारीख वेगळ्या पद्धतीने कशी सांगता येईल? भारतीय कालगणना म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित असते ते म्हणजे चंद्रपंचांग. तर आपण महाराष्ट्रात शालिवाहन शकाप्रमाणे वापरतो, त्यामुळे आपण म्हणू की चैत्र शुद्ध एकादशी आणि वर्ष 1947 म्हणजे शक संवत 1947. सूर्याचं वर्ष का महत्त्वाचं? कारण ते 365 दिवस हे फिक्स असतं, त्यामुळे ते वापरायला केव्हाही जास्ती कन्व्हिनियंट असतं. ग्रेगोरियन कॅलेंडर हे सायंटिफिक नाही, कारण का 1 जानेवारीला नवीन वर्ष का काहीच नाही, कारण काही नाही. आपल्याला माहीत असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर जे आजही लोकांना माहीत आहे आणि आपल्या पंचांगांवर नमूद असतं ते म्हणजे 5127 युगाब्द. नमस्कार. मेधा सुक्तममध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज मेधा सुक्तमच्या या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत त्या आहेत लीनाताई मेहेंदळे. 1974 सालच्या IAS अधिकारी, ज्यांनी सांगलीमध्ये कलेक्टर म्हणून आणि नाशिकमध्ये कमिशनर म्हणून काम केलं. गोव्याला मुख्य माहिती आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलं. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ज्या राहिलेल्या आहेत, अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर ज्यांनी शासकीय सेवेत काम केलं. निवृत्तीनंतर त्यांनी एक वेगळाच आयाम आणि उंची गाठलेली आहे. त्या अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या अशा संस्थांवर सदस्य म्हणून काम करतात. भांडारकर प्राच्यविद्या संस्था, इतिहास संशोधक मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक संस्था, अशा सगळ्या संस्थांमध्ये कार्यरत राहून महाभारत, रामायण यांचा त्यांचा अभ्यास चालू आहे. महाभारतावर त्यांची 85 लेक्चर्स आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत. कौशल्यम या संस्थेच्या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून एक अतिशय वेगळं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे. ते म्हणजे संस्कृत आणि भारतीय भाषा या दोघांची एकत्रित सांगड घालता येईल का? संस्कृतमध्ये असलेलं वाङ्मय इतर अनेक वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये त्या वाचकांना उपलब्ध होईल का? हे काम कौशल्यमच्या माध्यमातून चालतं. त्याचबरोबर मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम, मॉडर्न एज्युकेशन पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये उपलब्ध असलेलं विज्ञान, गणित या संदर्भातलं जे काही ज्ञान आहे, कदाचित ते इंग्रजीमध्ये असू शकेल, ते ज्ञान मूळ संस्कृतमध्ये आणण्याचा आणि त्याला काही पुन्हा एकदा जोड देण्याचा, की जे तहहयात चालू राहील अशा प्रकारचं वाङ्मय तयार करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आपण समर्थ भारताची भाषा करतो, विकसित भारताची भाषा करतो, की 2047 सालापर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. तर हा विकसित देश कसा होईल किंवा झाला आहे हे कसं ओळखायचं, तर याचे काही निकष, पॅरामीटर्स असले पाहिजेत असंही त्यांना वाटतं. आणि त्यामुळे त्यांनी जागतिक पातळीवर वेगवेगळ्या इतरही संस्थांना हाताशी घेऊन त्यांनी अशा एक प्रकारच्या निबंधाच्या स्पर्धा घ्यायचं ठरवलं आहे, की तुम्ही आम्हाला हे पॅरामीटर्स तुम्हाला काय वाटतात ते सांगा. असं वेगवेगळ्या पातळीवर त्यांचं काम चालू आहे. मी त्यांचं स्वागत करते. ताई, मेधा सुक्तमच्या उपक्रमामध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपण ताईंशी जे बोलणार आहोत ते महाभारताबद्दल नाही, रामायणाबद्दल नाही, वैदिक इतर गोष्टींबद्दल नाही, तर आज आपण एका विशिष्ट महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे राष्ट्रीय सौर कालगणना. आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेऊ. आपण आज हा एपिसोड जेव्हा शूट होतोय, ही तारीख आहे 8 एप्रिल 2025. ताई, आज बरोबर आपण सगळेजण जे कॅलेंडर आज फॉलो करतोय ते आहे ग्रेगोरियन कॅलेंडर. या कॅलेंडरनुसार 8 एप्रिल 2025ला आपण भेटतोय. तुमच्या दृष्टीने ही तारीख वेगळ्या पद्धतीने कशी सांगता येईल? भारतीय कालगणना म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित असते ते म्हणजे चंद्रपंचांग. तर आपण महाराष्ट्रात शालिवाहन शकाप्रमाणे वापरतो, त्यामुळे आपण म्हणू की चैत्र शुद्ध एकादशी आणि वर्ष 1947 म्हणजे शक संवत 1947. आपण उत्तर भारतात जर गेलो तर तिथे विक्रम संवत चालतो, तिथे तीच राहील चैत्र शुद्ध एकादशी, पण विक्रम संवत मात्र 281 होईल. बरं. म्हणजे जर का आपण ग्रेगोरियन कॅलेंडरच्या तुलनेत बघितलं त्याच्या आधी जातं,
विक्रम संवत पुढे जातो, म्हणजे त्याच्या विक्रम आधीपासून संवत सुरू झालाय. आधीपासून सुरू झालाय आणि शक संवत जो आहे शालिवाहन शकांनी जो सुरू केला तो त्याच्यानंतर सुरू झालेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मेधाताई की आपल्याकडे अजून एक पंचांग पण वापरलं जातं आणि आपण कधीही पंचांग जर का उघडून बघितलं तर त्याच्यावरच ठळक अक्षरात युगाब्द असा एक शब्द असतो. मग ते काय साल आहे? तर युगाब्दाप्रमाणे आज आपण 5127व्या वर्षाला आहोत. बापरे. आणि हे असं म्हणतात की युधिष्ठिरांनी हे पंचांग ही कालगणना युधिष्ठिरांनी सुरू केली आणि त्यावेळेला कलियुग म्हणजे द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात होत होती म्हणून त्याला युगाब्द असं नाव पडलं. आणि हे पंचांग गेले 5000 वर्षापासून आपल्याकडे अव्याहतपणे वापरलं जात होतं आणि म्हणूनच आपल्याकडे आजही पंचांगकर्ते जे आहेत ते युगाब्द पंचांग किंवा युगाब्द तिथी किंवा युगाब्द वर्ष ह्याचा उल्लेख आवर्जून करतात. म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारे कालगणना आपण मांडतोय आत्ता, जे तुम्ही तारखा 3 सांगितल्या. हो, त्यानुसार एक आहे शालिवाहन शक, हो, दुसरं आहे विक्रम संपत आणि तिसरं आहे युगाब्द. युगाब्दाचा तुम्ही उल्लेख केलात की ते सगळ्यात अगोदरचं आत्ताच्या ह्याच्यानुसार जर आपण म्हटलं तर माहीत असलेल्या सगळ्यात अगोदरचं 5127 साल चालू आहे. हो, आणि युधिष्ठिराच्या काळात. अच्छा. हां, मग त्याच्या आधी काही होतं का असा पण प्रश्न येतो ना. तर हो, कारण आपल्याला माहिती आहे की युधिष्ठिराच्या आधी म्हणजे महाभारत काळाच्या आधी रामायण आपल्याकडे काळ आलेला आहे. रामायणाच्या आधी आपल्याकडे परशुराम अवतार, वामन अवतार किंवा त्याच्या आधी आपल्याकडे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह हे अवतार, म्हणजे आपल्याकडली कालगणना त्या काळापासून आहे. आणि आजही आपल्याकडे म्हणजे कधी काळी परशुराम शक हा आपल्या देशात असावा हे आपण कसं म्हणू शकतो, तर आजही दक्षिणेकडल्या काही कॅलेंडरना परशुराम शक ह्या नावाने कॅलेंडर चालवलं जातं. अच्छा. भले ते 9-12 हजार वर्ष असं जुनं नसेल, आधुनिक असेल, पण नाव मात्र त्याचं परशुराम शक असं आहे. त्यामुळे कधी काळी परशुरामाच्याही काळात वेगळं पंचांग असावं, पण आपल्याला त्याची माहिती नाही. आपल्याला माहीत असलेलं सगळ्यात जुनं कॅलेंडर जे आजही लोकांना माहीत आहे आणि आपल्या पंचांगांवर नमूद असतं ते म्हणजे 5127 युगाब्द. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की जसं लीनाताईंनी सांगितलं की युगाब्दाच्या अलीकडे आधीसुद्धा परशुराम शक हे अस्तित्वात होतं की ज्या काळामध्ये परशुरामांचा अवतार झाला किंवा ते त्यांनी त्यावेळेला कालगणना सुरू केली होती. तेही आत्ता वापरात आहे भारतातल्या काही भागांमध्ये. पण त्यानंतर आपल्याकडे हा एव्हिडन्स आहे की युधिष्ठिरांनी ज्या वेळेला एका विशिष्ट दिवशी युगाब्दाची सुरुवात केली तेव्हापासूनचा आजचा दिवस हा किंवा आजचं वर्ष हे 5127वं वर्ष आहे. म्हणजे महाभारत केव्हाच्या काळामध्ये घडलं आणि भारताचा इतिहास महाभारताचा जर एवढा असेल तर रामायणाचा किती जुना असेल आणि परशुरामाचा त्याही पेक्षा जुना इतका भारताचा इतिहास. आणि अगदी त्याच्या मागे आपण कुर्मावतारात गेलो म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की अमृत मंथन झालं आणि देवासूर संग्राम झाला तो त्याच्याही कितीतरी आधीचा काळ आहे. पण ताई किती आश्चर्य वाटतंय हे की त्या काळामध्ये सुद्धा लोकांना ह्याची जाणीव होती किंवा कालगणना कशी करायची म्हणजे तेव्हा दुर्बिणी होत्या का किंवा काय किंवा कशा रीतीने शोधून काढलं असेल आश्चर्य आहे. आणि मग त्याच्यानंतर युगाब्द आलं. युगाब्दानंतर विक्रम संपत आलं. विक्रम संपत हे काय आहे म्हणजे विक्रमादित्य हा राजा आपल्याकडे एक मोठा राजा होऊन गेला. तो गुप्त वंशातला का मौर्य वंशातला कारण दोन्हीकडे विक्रमादित्य हे नाव धारण करणारा राजा आहे असं आपल्याला इतिहास सांगतो. त्यामुळे नेमका कोणता राजा ह्याच्याबद्दल आपल्याकडे थोडासा वाद आहे. पण कोणीतरी विक्रमादित्य आयदर मौर्य वंशातला किंवा गुप्त वंशातला ज्याने पटना इथून त्याची राजधानी उज्जैनला आणली. बरं. आणि आपण जे विक्रम वेताळ वगैरे कथा ऐकतो त्या उज्जैनच्या परिसरातल्या कथा असं आपण ऐकतो. तर हा जो विक्रम होता ह्याच्या काळातही परदेशी आक्रमणं आपल्यावर होत होती आणि खास करून गुप्तवंशीय राजे जेव्हा आपल्या देशात होते म्हणजे अगदी समुद्रगुप्त, बुधादित्य वगैरे हे राजे असताना आपल्याकडे शक आणि हूण ह्या लोकांची परदेशी आक्रमणं होत असत यवनांची. तर
तेव्हा आपले राजे त्यांना समर्थपणे तोंड देत होते आणि त्यांच्यावर विजय मिळवला. त्या विजयाच्या कारणासाठी विक्रमादित्यांनी स्वतःला विक्रमादित्य हे नाव धारण केलं आणि एक पंचांग सुरू केलं की जे आपल्याला आज विक्रम संवत म्हणून आपण ओळखतो. विक्रम संवत्सर जे आहे ते 2081 चालू आहे. हो, आणि युगाब्द हे 5127. म्हणजे आपण भारत देश हा जर का युगाब्द फॉलो करत असलो किंवा विक्रम संपत फॉलो करत असलो तर हा मेसेज याच्यातून जातो की आपली गणना कालगणनेच्या पद्धती आधीपासून अस्तित्वात होत्या, ग्रेगरियनच्या अगोदरपासून अस्तित्वात होत्या, पण आपण शालिवाहन शक आत्ता जे म्हणतोय ते अगदी अलीकडच्या काळातलं आहे. हो, आता इथे मला अजून एक गंमत सांगायची. आपल्याकडे अजून एक पंचांग आहे ज्याचा आत्तापर्यंत आपण उल्लेख नाही केला. म्हणजे शालिवाहन शक म्हणजे शकप्रमाणे आपण पंचांग जरी बघितलं, विक्रम संवताप्रमाणे बघितलं किंवा युगाब्दाप्रमाणे बघितलं, ही तिन्ही पंचांग चंद्रावर आधारित आहेत. म्हणून मी मगाशी सांगितलं की चैत्र शुद्ध एकादशी. पण आपल्याकडे 1957 पासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरपासून एक सौर कॅलेंडर पण आलेलं आहे. त्याचा इतिहास मी सांगते थोड्या वेळात. पण हे जे सौर कॅलेंडर आहे, सौर कॅलेंडरप्रमाणे आजची तारीख काय किंवा आजची तिथी काय असं जर तुम्ही विचारलं तर चैत्र 18 आणि 1947 ही आपली सौर कालगणनेची तारीख आहे. पण मग आता हे जे चैत्र 18 आहे तर हा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये की सौर कालगणनेमध्ये सुद्धा आपल्या प्राचीन खगोलशास्त्रज्ञ असलेल्या किंवा तेव्हा त्या काळामध्ये त्यांना ऋषी म्हणत असत, तर त्यांनी सुद्धा चैत्र वैशाख अशीच नावं सौर महिन्यांना दिली होती का? एक. आणि दुसरा माझा प्रश्न ताई असा आहे की हे 18 काय आहे? म्हणजे जर आपण चांद्रमासाची गणना करत असलो तर आपण अमावस्या, प्रतिपदा ते चतुर्दशी आणि त्याच्यानंतर मग पौर्णिमा आणि त्याच्यानंतर पुन्हा पौर्णिमेनंतर पुन्हा प्रतिपदा ते चतुर्दशी आणि नंतर अमावस्या असं आपण म्हणतो. म्हणजे जास्तीत जास्त मोठी तिथी जी आहे ही चतुर्दशी आहे. तर इथे हे 18 काय आहे? तर थोडंसं आम्हाला तुम्ही हा फरक सांगा की चांद्र कालगणनेनुसार काळाची गणना कशी केली जाते आणि सौर कालगणनेनुसार गणना कशी केली जाते. सौर कालगणनेची प्रथा सुद्धा आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी आहे आणि वैदिक काळापासून ही परंपरा चालू आहे की त्याही काळात सौर कालगणना होत असे. म्हणजे सूर्याच्या वर्षाप्रमाणे. आता आपल्याला माहिती आहे की सूर्याला एक पृथ्वीचं म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती एक वर्ष म्हणजे 365 दिवसात एक भ्रमण पूर्ण करते. त्यामुळे आपण म्हणतो की 365 दिवसांचं एक वर्ष, पण ह्याला आपण सौर वर्ष असं म्हणतो. जगात काही देश असे आहेत आणि त्याच्यात भारत हाही एक आहे की ज्याच्यामध्ये चांद्र पंचांगसुद्धा आहे. मग चंद्राला एक वर्ष कधी म्हणायचं तर चंद्राचं एक वर्ष 355 पॉईंट समथिंग असं तेवढ्याच दिवसांचं. म्हणजे सूर्याच्यापेक्षा चंद्रवर्ष हे लहान असतं. दोघांमध्ये साधारण 10 ते 11 दिवसाचा फरक असतो. पण चंद्राप्रमाणे का मोजायचं तर आपल्याला चंद्राची कोर बघून पटकन तिथी लक्षात येते. किंवा समुद्र प्रवास करत असताना आपल्याला सूर्याचा रेफरन्स मिळू शकत नाही. समुद्र प्रवासात आपल्याला चंद्राचाच रेफरन्स लागतो. त्यामुळे आपल्याला आणि तिथीवरून पटकन कळतं की कोणती तिथी आहे. तर त्यामुळे पण आता हा जो फरक आहे म्हणजे चंद्राचं वर्ष मोजलं तर 355 दिवस होता, सूर्याचं मोजलं तर 365. मग आपण खरं कोणाला मानायचं तर वैदिक काळापासून आपल्याकडे दोन्हीही पंचांग होती आणि त्याच्यात मेळ कसा घालायचा ह्याच्यासाठी आपल्याकडे अधिक मासाची कल्पना आहे. म्हणजे दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो की ज्यामुळे ते जे 10-11च्या मधला जो काही येतो जो 3 वर्षात 30 दिवस हा जो फरक पडला तो आपण अधिक मासाने भरून काढतो. त्यामुळे भारतीय कालगणनेतलं चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष किंवा चंद्र कॅलेंडर आणि सूर्य कॅलेंडर याच्यात फारशी तफावत होत नाही. हा म्हणजे इतर जे देश चांद्रवर्ष वापरतात त्यांना हा ॲडव्हान्टेज नाही आहे. उदाहरणार्थ हिजरी सन जो चंद्रवर्षाप्रमाणे जातो त्यांचं चंद्रवर्ष नेहमी
सूर्याच्या म्हणजे पेक्षा अजूनही ते ग्रेगेरियन कॅलेंडर न वापरता नाही, त्यांचं वापरतात? नाही, ते दोन्ही वापरतात. पण त्यांचं ग्रेगेरियन पासून त्यांच्या हिजरी सणाची फारकत होत जाते. आपल्याकडे तसं नाही होत. आपल्याकडे 3 वर्षांनी ते पुन्हा रिकन्साईल होतात. हा एक फरक. आणि मुख्य म्हणजे सूर्याचं वर्ष का महत्त्वाचं? कारण ते 365 दिवस हे फिक्स असतं. त्यामुळे ते वापरायला केव्हाही जास्ती कन्व्हिनियंट असतं. आता इंटरनॅशनल किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते जवळजवळ आता इंटरनॅशनल कॅलेंडर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सगळे बँकांचे व्यवहार, परराष्ट्र व्यवहार, 2 देशांमधले व्यवहार हे सगळे त्याच्या अनुकूल चालतात. म्हणून आपल्याकडे 1957मध्ये जेव्हा एक राष्ट्रीय कॅलेंडर असावं असा विचार झाला, तेव्हा जी समिती आली आणि त्या समितीने असा विचार केला की आपण चांद्रवर्षाच्या ऐवजी आपण सौरवर्षच हे आपला बेस धरावा राष्ट्रीय कॅलेंडरचा, जेणेकरून आपल्याला आंतरराष्ट्रीय कॅलेंडरच्या जवळपास राहता येईल. म्हणजे दोघांमध्ये फारशी फरक किंवा फारकत असणार नाही. पण त्यामुळे भारतीय सौर कॅलेंडरचे वर्ष पण 365 दिवस सौर वर्ष. पण माझा मुद्दा असा आहे की सौर कॅलेंडरची मोजणी जी आहे, जसं शरद संपात आहे, वसंत संपात आहे, आणि त्याच्या प्रामुख्याने जे आपण आयनिक वृत्त जे आहे त्याच्या अनुषंगाने म्हणजे वर्षभराचे 12 महिने आणि त्याची कालगणना नेमकी सौर वर्षाची कशी केली आहे. मी ह्यासाठी तुम्हाला एक थोडासा छोटासा एक चार्ट दाखवू इच्छिते. हा आपण जर चार्ट बघितला तर ह्या चार्टमध्ये आपल्याला कसं दिसतं की आपण आपल्या प्रेक्षकांसाठी असा दाखवूया की हा सूर्य जर असेल आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते आणि ती वर्तुळाकार नाहीये. म्हणजे इथे मी मुद्दाम डॉटेड वर्तुळ दाखवलंय, पण पृथ्वीचा जो रस्ता आहे तो वर्तुळाकार नाहीये, तो असा लंब गोलाकार आहे. बरोबर आहे. तर नॅचरली जेव्हा सूर्यापासून आणि सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण आहे म्हणून तर पृथ्वी फिरते सूर्याभोवती. बरोबर. तर ही फिरत असताना जेव्हा पृथ्वी लांब जाते तेव्हाची गती ही कमी होते आणि जेव्हा ती सूर्याच्या जवळ येते तेव्हाची गती कमी होते. तर आता हे जे लांब जाते तेव्हा गती कमी होते आणि जवळ येते तेव्हा वाढते, गती वाढते, पृथ्वीची गती वाढते. आता आपण सूर्याभोवती जर का 30 अंशाचे कोण केले म्हणजे 12 कोण होतात, 360 डिग्री आपल्याला मिळतात. तर ही प्रत्येक 30 कोणाचं अंतर चालायला पृथ्वीला किती वेळ लागतो? तर पृथ्वी लांब असेल तेव्हा जास्त वेळ लागेल, परिघ मोठा होईल अर्थातच. म्हणजे तिला जास्त वेळ लागेल, जास्त चालावं लागेल आणि जास्त वेळ लागेल. त्यामुळे आपल्याकडे सौर कॅलेंडर करताना आपण काय केलं म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी की त्यांनी काय म्हटलं की चैत्रांत वैशाखाला 31 दिवस, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद ह्या 5ही महिन्यांना एका पाठोपाठ एक 31 दिवस आणि बाकीच्या ह्या महिन्यांना सगळ्यांना चैत्रापर्यंत सुद्धा 30 दिवस आणि लीप इयर येईल तेव्हा चैत्राला 31 दिवस. अशा तऱ्हेने आपण ग्रेगोरियन कॅलेंडरशी मेळ घातला. पण ग्रेगोरियन कॅलेंडर काय आहे? आपलं सौर कालगणना. आपलं जे सौर ग्रेगोरियन कॅलेंडरशी मेळ घातला ते आपण नंतर बघू. पण हे कॅलेंडर मग सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं की 1 जानेवारीला नवीन वर्ष का म्हणून म्हणायचं? असं 1 जानेवारीला नेमकं काय घडतं? काही घडत नाही. आकाशीय घटना जर आपण बघितल्या तर आकाशीय घटना खऱ्या ज्या घडतात त्या 2, वसंत संपात आणि शरद संपात. वसंत संपात म्हणजे 22 मार्च आणि शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर. ह्या दिवशी काय होतं? तर ह्या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस आणि रात्र दोन्हीही 12-12 तासांचे असतात. सो इक्विनॉक्स आपण त्याला म्हणतो. इक्विनॉक्स म्हणजे इक्वल डे अँड इक्वल नाईट. तर ते खरे आकाशीय घटनांच्या दृष्टीने ते खरे महत्त्वाचे दिवस. बरोबर. अजून 2 महत्त्वाचे दिवस कोणते? तर ज्या वेळेला दिवस सगळ्यात मोठा असेल आणि रात्र सगळ्यात मोठी असेल. म्हणून ह्या कॅलेंडरप्रमाणे हे जे भारतीय सौर कॅलेंडर आहे ह्याचं नवीन वर्ष
22 मार्चला सुरू होतं. 22 मार्च हा कोणता दिवस आहे? वसंत संपात. वसंत संपात. तर तेव्हा आपण त्याला 1 चैत्र असं मोजतो आणि तिथून पुढे 30 दिवसांचा चैत्र महिना. त्यामुळे मोजताना 1 चैत्र, 2 चैत्र, 15 चैत्र, 18 चैत्र, 25 चैत्र, 30 चैत्र आणि लीप वर्ष असेल तर 31 चैत्र असं ते मोजलं जाईल. तसंच पण मग वैशाख, चैत्र हेच नाव असायचं त्यावेळेला? आपल्याकडे जर आपण वैदिक काळातले ग्रंथ बघितले तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी सूर्य आणि चंद्राची म्हणजे त्याचा वेगळेपणा कायम दिसावा आणि मुख्य म्हणजे सौर गणना जेव्हा आपण करतो तेव्हा सूर्याचं प्रातिनिधिक स्वरूप किंवा आपण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचा इफेक्ट काय येतो तर ऋतू आणि ऋतूप्रमाणे कालमान आणि त्या कालमानाप्रमाणे शेतीची काय काय कामं करायची, पिकांची अवस्था काय असते. त्यामुळे आपल्याकडे सौर वर्षाला जे काही महिने आहेत त्यांची नावं कशी आहेत? 6 ऋतू आपल्याला माहीत आहे सगळ्यांना: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. तर प्रत्येक ऋतूला 2 महिने दिले. मग वसंत ऋतूतली नावं कोणती 2 महिन्यांची? मधु आणि माधव. मधु म्हणजे फळांमध्ये म्हणजे फळं धरायला लागतात, फुलं येतात, सुवास, फळं. आणि माधव म्हणजे मधूचा जास्ती मोठा इफेक्ट मिळणारा महिना म्हणजे माधव. म्हणजे त्या फळांमध्ये गोडी यायला सुरुवात होते. म्हणजे आपण जर बघितलं, आपण पुष्कळ वेळा ऐकलं असेल की वैशाखानंतर आपण आंबे का खातो तर आंब्यामध्ये गोडी येते. ती माधव हा जो महिना आहे त्याचा तो इफेक्ट आहे. त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू म्हणजे प्रचंड सूर्य तापतो. तर त्या ऋतूमधल्या 2 महिन्यांची नावं आहेत शुक्र आणि शुची. शुक्र म्हणजे पृथ्वी प्रचंड तापते आणि ती शुद्ध होते आतून आणि शुचीमध्ये पण ती अजून जास्ती शुद्ध होते आणि त्यामुळे शुक्र आणि शुचीमध्ये जेव्हा पृथ्वी शुद्ध होते तेव्हा ती नवीन बीज ग्रहण करायला ती समर्थ होते. म्हणजे तिची फर्टिलिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढते सूर्याच्या उन्हामुळे. आणि त्याच्यानंतर वर्षा येते. तर वर्षेला नभ आणि नभस्य ही 2 नावं वर्षा ऋतूतली. शरद ऋतूमध्ये काय होतं, पुन्हा ईश आणि ऊर्ज अशी नावं आहेत. ईश म्हणजे ऊस, ऊस आपण खातो तो ऊस. आणि ऊर्ज, तर ऊर्ज म्हणजे काय तर त्यात पुन्हा रस निर्मिती होते. ईश आणि ऊर्ज ही 2 नावं पुन्हा रसनिर्मितीची आहेत. म्हणजे जी आपण रब्बीची पिकं म्हणतो किंवा हिवाळ्यातली जी पिकं असतात ती पुन्हा त्याच्यात रस भरायला सुरुवात होते. त्याच्यानंतर येतो हेमंत. तर हेमंतातल्या 2 ऋतूची 2 नावं महिन्यांची ही सह आणि सहस्य. म्हणजे त्यावेळेला थंडी खूप पडायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर शिशिरमध्ये जेव्हा पानगळ असते पण त्यावेळेला वातावरणातला थंडपणा थोडासा निवळायला लागतो आणि त्यामुळे ती 2 नावं आहेत ती तप आणि तपस्य. म्हणजे आता थोडं थोडं ऊन वाढणार आहे. अशी ती नावं त्या काळापासून चालत आलेली आहेत. आजही आपल्याला बाकी नावांचा जरी विसर पडला असला तरी चैत्राला मधुमास आपण आजही म्हणतो, आपण पुष्कळ वेळा ऐकतो. किती संयुक्तिक आहे हे. म्हणजे मला हे वैशिष्ट्य अधोरेखित करायला आवडेल की सौर कालगणनेप्रमाणे जे वर्षाचे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यांच्या म्हणजे मुळात पहिल्या महिन्याची सुरुवातच एका शास्त्रीय दृष्टिकोनातून केली आहे की 22 मार्च हा दिवस का महत्त्वाचा, 22 जून हा दिवस का महत्त्वाचा, वर्षाचा मध्यकाळ हा का महत्त्वाचा. तर त्या दिवशी दिवस आणि रात्र हे दोन्ही समसमान असतात. त्यामुळे हे दोन्ही दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तिथून सुरुवात आहे. म्हणजे जसं चांद्र महिन्यामध्ये आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणतो तो दिवस आणि सौर कालगणनेप्रमाणे येणारा मधुमासाचा पहिला दिवस हे वेगवेगळे आहेत. कारण तो दिवस हा फिक्स आहे. 22 मार्च हा दिवस फिक्स आहे. हा कितीही वर्ष उलटली तरी 22 मार्चलाच सूर्य कालगणनेप्रमाणे सौर कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला दिवस मधुमासाचा पहिला दिवस असेल. आणि मग 1 पासून 30 पर्यंत आणि लीप इयरमध्ये 31 महिन्याचा हा मधुमास असेल. असा हा मधुमास, नंतर माधव मास,
नंतर शुक्र मास, मग शुची मास. तर हे सगळे महिने जे आहेत हे आपल्याला महिन्याच्या नावामधूनच ऋतूचे अंदाज येतात. म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यामध्ये काय करायचंय हे पण त्यांना कळतंय, की आज पृथ्वीची अवस्था काय आहे, वातावरणाची अवस्था काय आहे, वर्षा येणार आहे का नाही येणार आहे, पाऊस पडणार आहे का नाही, थंडी किती असणार आहे, उन्हाळा कसा असणार आहे, या सगळ्याचा अंदाज आपल्याला कशावरून येतो, त्या महिन्याच्या नावावरून आपल्याला येतोय. आणि अतिशय शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून हे 12च्या 12 महिने, आज ताई तुम्ही फार आम्हाला छान महत्वाचं वेगळं ज्ञान दिलं. वेगळं नाव आहे. आपल्याला परिचित नावं आहेत ती चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ, मग ही चांद्र नावं आहेत. आता चांद्र नावं कशी पडली त्याचं थोडंसं वेगळं गणित आहे, ते आपल्या प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग वाटेल म्हणून सांगते. की आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. तर ज्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या नावावरून तो महिना ओळखायचा. म्हणजे चित्रा नक्षत्रात पौर्णिमेचा चंद्र असेल त्या महिन्याचं नाव चैत्र. मग तुम्ही म्हणाल की नक्षत्र तर आपल्याला माहिती आहे 27 आहेत, मग 27 महिने का नाही? 27 महिने का नाहीत? तर नाही, पौर्णिमेचा चंद्र हा फक्त 12च नक्षत्रांमध्ये येतो. अरे वा. 15 नक्षत्र अशी आहेत की त्या नक्षत्रांमध्ये पौर्णिमेचा चंद्र येतच नाही. अच्छा. मग ही पुन्हा एक आपण म्हणू सृष्टीचं मोठं एक नियम किंवा चमत्कार. पण त्या 15 नक्षत्रांमध्ये चंद्रमा कधीही येत नाही. आणि ज्या 12 नक्षत्रांमध्ये पौर्णिमेचा चंद्र येतो त्या 12 नक्षत्रांप्रमाणे ही नावं आहेत. म्हणजे चित्रा नक्षत्रात चंद्र असेल तर चैत्र, विशाखा नक्षत्रात असेल तर वैशाख, ज्येष्ठ नक्षत्रात असेल तर ज्येष्ठ. ताई हे काय आहे एवढं मोठं पुस्तक? हे पुस्तक मी मुद्दाम तुमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आणलं आहे. हे शतवर्षीय पंचांग आहे. म्हणजे विक्रम संवत 2001 ते विक्रम संवत 3000 सॉरी 2100 2001 ते 2100 ह्या 100 वर्षांचं हे एकत्र छापलेलं पंचांग, की हे विक्रम संवत 2012मध्ये मुंबईच्या एका प्रेसनी ते छापलेलं आहे आणि पंडित ईश्वर दत्त शर्मा यांनी ते कंपाईल केलेलं आहे. हे 100 वर्षांचं 100 वर्षीय पंचांग आहे. हां, म्हणजे इथे तुम्ही पुढच्या 100 वर्षांसाठीचं हे सापडलं आपल्याला. हे चंद्राच्या पद्धतीने? हे चंद्राच्या पद्धतीने आहे, पण हे 100 वर्षांचं आहे. आणि माझ्या मनात असा प्रश्न येतो की मग आपल्याला आता आपण 2100 विक्रम संवत 2100च्या जवळ पोचतोय. म्हणजे ऑलरेडी आपण विक्रम संवत 2081 मध्ये आहोत. तर पुढल्या 20 वर्षात आपण हे जे पंचांग हे संपेल ना, म्हणजे ह्याची 100 वर्ष संपतील. मग आपण पुढल्या 100 वर्षांचं काही करतोय का? तर आज तरी त्याचं उत्तर नाही असं दिसतं. आणि मला असं शंका वाटते की पंचांगकर्त्यांना वाटत असेल की आता आपण बसून मांडणी करून गणित करून हे करायची काय गरज आहे, आता कम्प्युटर सगळं काही करतो. पण कम्प्युटरच्या करण्यामध्ये एक धोका मला दिसतो, तो असा की आपलं नॉलेज आपण कम्प्युटरला बहाल केलं, कम्प्युटरला आपण प्रोग्राम करून दिला, इथून पुढे ते नॉलेज कम्प्युटरनी वापरावं, आम्ही आमच्या डोक्यातनं ते नॉलेज काढून टाकलं, असं होऊ नये. खरंय, आपल्याकडे सुद्धा ते नॉलेज कायम असलं पाहिजे. आणि ह्यासाठी मला असं वाटतं की आजही आपल्याकडे जे पंचांगाचं गणित मांडणी करू शकणारे जे विद्वान आहेत, अशांची आपण लवकरात लवकर एक त्यांची सभा भरवावी, कार्यशाळा भरवावी, काय त्याला काय नाव द्यायचं ते मला नाही माहीत, पण त्यांना एकत्र करून आणि ही कालगणना पुढल्या पिढीला शिकवा. आणि ह्या कालगणनेचा वापर करून तुम्ही पुन्हा एक शतवर्षीय पंचांग विक्रम संवत 2101 ते विक्रम संवत 2200 असं करा, अशी आपण त्यांना विनंती करावी, असं माझ्या मनात खूप वेळा येतं. आता बघू कधी जमतं ते. पण असं होऊ नये की आपण आपलं नॉलेज कम्प्युटरला बहाल करून ते आपण आपल्या विस्मृतीत घालवलं, असं होऊ नये. आपल्या पुढल्या ज्या पिढ्या आहेत त्या पुढल्या पिढ्यांना ह्या प्रकारचं गणित कसं करतात हे माहित पाहिजे. तर हाही मला असं वाटतं की एक विचार करण्याचा, आपल्या प्रेक्षकांनी विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
मुळात आम्हाला नक्षत्र म्हणजे काय, खगोलशास्त्रीय दृष्ट्या हे एक मिनिटात आपण त्यांना सांगूया की नक्षत्र म्हणजे काय. आकाशीय दृष्टिकोनातून विचार करता आपल्याला समजा हे माहिती असतं की पृथ्वी, चंद्र आणि बाकीचे काही जे प्रमुख ग्रह आहेत त्याची माहिती आपल्याला असते, पण हे जे काही ग्रहांचे समूह आहेत की ज्यांना आपण नक्षत्र म्हणतो ते एकदा 2 मिनिटात आपण ताईंकडनं समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की ग्रह आणि तारे असं आपण 2 विभाग करतो. ग्रह म्हणजे जे सूर्यमालिकेतले आहेत आणि जे सूर्याभोवती फिरतात, म्हणजे मंगळ, बुध, शुक्र, गुरु, शनी आणि त्याच्या जोडीला चंद्र जो पृथ्वीभोवती फिरतो आणि सूर्य ज्याच्या भोवती पृथ्वी फिरते, असे आपण 7 दिवस ग्रहांचे दिवस म्हणतो. म्हणजे सूर्यग्रह नाही आहे ते सोडून द्या, पण ह्याच्याशिवाय जे आकाशात आपल्याला भरपूर चांदण्या दिसतात त्यांना आपण तारे असं म्हणतो. म्हणजे ते ते त्यांचे वेगळे वेगळे फिरतात, आपल्याला त्याच्या फिरण्याशी तसं काही नाही. पण आपण जर त्यांच्याकडे निरखून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांची एकमेकांच्या सोबत जी रिलेटिव्ह त्यांची स्थानं आहेत त्याच्यात फारसा बदल कधीही होत नाही. म्हणजे झालाच तर असं 50,000 वर्षांमध्ये कधीतरी वगैरे. त्यामुळे आपल्याला तो म्हणजे ते तारे नाही आहेत ऍक्च्युली, आपण त्यांना म्हणत असलो तरी ते ग्रह आहेत. नाही, ते तारेच आहेत. म्हणजे ते सूर्यासारखे ते दे आर स्टार्स. म्हणजे स्टार म्हणजे कशाला म्हणायचं की ज्याच्यात स्वतःची एक ऊर्जा निर्मिती होत असते. आपल्याला माहिती आहे सूर्यातनं ऊर्जा कशी येते, तर हिलियमचं फ्युजन होत असतं कायमपणे आणि त्यातनं सूर्याची ऊर्जा. तर सगळ्याच तारांमध्ये ती स्वयंभू ऊर्जा प्रकट होत असते, म्हणून त्यांना तारे म्हणायचं. म्हणजे नक्षत्रातल्या ज्या चांदण्या आहेत ते सगळे तारे आहेत. तर आणि ते एकमेकांपासून जी त्यांची रिलेटिव्ह पोझिशन साधारणपणे आकाशात सारखी असल्यामुळे त्याच्यात आपल्याला असे काल्पनिक आकृत्या आपल्याला इमॅजिन करता येतात. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वृश्चिक रास जर आपण बघितली, अगदी अगदी ज्याला कधीही ज्याने आकाश बघितलेलं नाही त्याला पण जर का आपण वृश्चिक राशीतला जर आपण तारकांचा समूह दाखवला आणि काहीही सांगितलं नाही तर ओ हे विंचवासारखं दिसतं बरं का, असं त्याला जाणवतं. तर आणि हे नक्षत्र कशी ठरतात, तर आपण असं म्हणूया, क्षणभर आपण असं म्हणूया की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं. त्याला सूर्याची भासमान गती आणि पृथ्वीची भासमान गती काय, तर पृथ्वीची भासमान गती म्हणजे पृथ्वी स्थिर आहे आणि सगळ्या आकाशीय चांदण्या म्हणजे तारे हे पण जसं सूर्य उगवतात आणि मावळतात ही भासमान गती, ती भासमान गती आहे. सगळ्या ताऱ्यांची भासमान गती आहे. तर आणि ते किती अंशात फिरतात आकाशात, तर 360 अंशात फिरतात. बरोबर. तर ह्या आपण समजा इथे ह्या पृथ्वीचं समजा गोल आहे आणि ह्याच्या 2 बाजूंना उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असं जर म्हटलं आणि वर ख आकाश म्हणजे जे आपल्याला डोक्यावर दिसतं आणि खाली अधर अशा आपण दिशा मोजतो. तर ही जी गणना आहे म्हणजे पूर्व, ख, पश्चिम आणि अधर हे जे आकाश आहे, ह्या गोलाचे जर का आपण 27 भाग केले तर आकाशात त्या अशा उत्तर दक्षिण अशा स्ट्रिप्स तयार होतील, राईट. कारण पृथ्वी ही म्हणजे आपल्याला जी भासमान गती आहे ती अशी आहे, पूर्व, ख, पश्चिम, अधर आणि उत्तर दक्षिण असे आहेत. सो आपण जर अशा स्ट्रिप्स पाडल्या 27 प्रतलं तयार केली असं आपण म्हणू शकतो. तर त्या प्रत्येक स्ट्रिपमध्ये जी प्रॉमिनंट तारका आहेत त्यांच्यातून जी आकृती तयार होते त्या आकृतीला आपण एक नाव दिलं. म्हणजे जसं अश्विन हे नाव दिलं तर तिथे आपल्याला घोड्यासारखी आकृती दिसते, किंवा कृत्तिका हे नाव दिलं, किंवा अनुराधा हे नाव दिलं, चित्रा नाव दिलं, रोहिणी नाव दिलं, भरणी नाव दिलं, म्हणजे पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, मघा, ही आपली नावं नक्षत्रांची आपल्याला माहिती आहेत. आणि ते जे नक्षत्र आहेत ते असे फिरत असतात. तर जेव्हा मी ही ॲक्शन तुम्हाला दाखवते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या ॲक्शनमध्ये इकडला एक पॉईंट फिक्स आहे आणि इकडला एक पॉईंट फिक्स आहे. तर हा जो उत्तरेकडला फिक्स पॉईंट आहे तो म्हणजे आपला ध्रुवतारा. तो कधीही जागा बदलत नाही. कारण काय की पृथ्वी अशी फिरते आणि तिचा अक्ष कायम
ध्रुवाकडे आहे. त्यामुळे ध्रुव आपल्याला कधीच आकाशात फिरताना दिसणार नाही. किती छान आहे ना तो हे. विशिष्ट आहे. तर ही जी 27 नक्षत्र आहेत त्याच्यातून आपण आणि चंद्र त्यांच्यातून फिरत असतो. सो आपल्याकडे अशी म्हणजे कवी कल्पना म्हणा किंवा आपल्या शास्त्रांमध्ये एक जी कथानक सांगतात की ध्रुव ताऱ्यासारखा आढळ आढळ विष्णुपद त्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्या त्यावेळच्या ऋषीमुनींनी जे शोध लावले, भले त्याच्यावर काही कथा झाल्या असतील, त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत का पौराणिक आहेत हा भाग वेगळा, त्याच्यातून जे तथ्य बाहेर पडतं, ज्या फॅक्ट्स आपल्याला समजतात, त्याला शास्त्रीय सिद्धांताचा दर्जा आहे की ध्रुव तारा हा अढळपणे आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी दिसतो. पृथ्वी कशी कुठेही फिरली तरी कुठल्याही तिथीमध्ये असलो तरी सुद्धा तारा तो ध्रुवाचा तारा हा तिथेच आहे. त्याला आपण उपमा पण देतो की त्याच्यासारखं आढळ स्थान. तर आणि बाकी सगळ्या तारका ज्या आहेत आपले किती बुद्धिमान होते हे, आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्यांनी किती सातत्याने निरीक्षण केलं असेल. हो, आणि रात्र जागून ते निरीक्षण आणि वर्षानुवर्ष निरीक्षण केल्यानंतर एक निष्कर्ष निघाला असेल. एका वर्षात नसेल, अल्प काळात नसेल, तर वर्षानुवर्ष एकच सातत्याने निरीक्षणाची पद्धती वापरल्यानंतर एक निष्कर्ष त्यांना काढता आला असेल. असे अनेक निष्कर्ष त्यांनी काढले. आणि तुम्ही तुमच्या काही लेखांमध्ये हेही म्हटलंय की असा काहीतरी एक ब्रह्मदेवाचा दिवस किंवा ते तर फारच अघटित असं नॉलेज आहे. ही खूप मोठी संकल्पना आणि कालगणनेत आपण किती पुढे गेलेलो होतो ह्याचा अंदाज येईल. तर आपण असं म्हणतो की कलियुग, द्वापरयुग, त्रेतायुग, सत्ययुग ही नावं आपण ऐकलेली आहेत. 4 युग मिळून एक चतुर्युग असं म्हणतात. पण कलियुगाचा काळ 1200 वर्ष, त्याच्यानंतर द्वापरयुगाचा काळ त्याच्या दुप्पट म्हणजे 2400 वर्ष, त्रेतायुगाचा काल हा कलियुगाच्या तिप्पट आणि सत्ययुगाचा काल हा कलियुगाच्या चौपट. त्यामुळे चतुर्युग म्हटलं की ते कलियुगाच्या 10 पट होतात. म्हणजे 12,000 वर्षचा काळ म्हणजे एक चतुर्युग. असे जेव्हा 71 चतुर्युग पूर्ण होतात तेव्हा एक मन्वंतर होतो. म्हणजे तो एका मनूचा काळ मानला जातो. आणि अशा प्रकारे जेव्हा मन्वंतर होतात म्हणजे 14 मनू जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तो साधारणपणे 1000 चतुर्युग त्या आणि असा तो एक दिवस होतो ब्रह्मदिवस. तो ब्रह्माचा एक दिवस, त्याच्याची एक रात्र. ते रात्र दिवस मिळून म्हणजे ब्रह्मदेवाचं एक अहोरात्र एक दिवसाचं, असं त्याचं एक वर्ष म्हणजे 360 दिवस असं त्याचं एक वर्ष. आणि अशी त्याची 100 वर्षाचं ब्रह्मदेवाचं आयुष्य. म्हणजे तिथं पासून सृष्टीची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल की इतका काळ हा सृष्टीच्या अस्तित्वाचा काळ असेल, पाठीमागे आहे आणि पुढे आहे, ज्याचा एकूण काळ जो आहे हा इतका आहे. आणि गंमत आणि आता आपण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मग आता आपण या काळाच्या पट्टीवर कुठे प्लॅटफॉर्मवर आता कुठे मी आपण आता कुठे आहोत? नाही तर ह्याच्यासाठी ना आपल्याकडे एक खूप श्लोक, एक म्हणजे सुंदर असं एक श्लोक नाही म्हणता येणार पण एक गद्यात्मक विवरण आहे. आपल्याकडे कधी जर का पूजा सांगायला जेव्हा पुरोहित किंवा ब्राह्मण येतात ना तेव्हा ते ह्याचा उच्चार करतात, श्लोक म्हणतात. मी जरा बघून तो वाचून दाखवते काय म्हणतात. ते असं म्हणतात, श्रीमद भगवतो महत्पुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य. म्हणजे एवढ्याचा अर्थ सांगते की विष्णू हा राजा आहे आणि त्यांनी प्रवर्तित केल्याप्रमाणे ही जी काही कालगणना आहे तर त्याच्यामध्ये अद्य म्हणजे आज ब्रह्मणो द्वितीये परार्धे म्हणजे ब्रह्मदेवाचं द्वितीय परार्ध म्हणजे त्याचं अर्ध आयुष्य संपलं. 50 वर्ष त्याची उलटून गेलीत आणि त्याच्या आता 51व्या वर्षातला पहिला दिवस. आणि त्या दिवसाचं नाव काय तर श्वेतवराह कल्प. तर श्वेतवराह कल्पे सप्तमे वैवस्वत मन्वंतरे म्हणजे सप्तम मनूचं मन्वंतर सुरू आहे. 6 मन्वंतरं संपलेली आहेत आणि हा सप्तम मन्वंतराचा जो मनू आहे त्याचं नाव वैवस्वत मनू. म्हणजे आपण भगवद्गीतेत ऐकतो पहा की विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. तर तुझं सूर्यानी हे जे काही
नॉलेज विवस्वानाला दिलं आणि त्या विवस्वान म्हणजे सूर्य, तर विवस्वानाने मनूला हे जे काही ब्रह्मज्ञान दिलं, तर तो जो मनू तो म्हणजे वैवस्वत मनू. बरं. हां, म्हणजे ते जे भगवद्गीतेतलं जे वैवस्वत मनूचं वर्णन आहे तो हा आत्ताचा आपला 7वा वैवस्वत मनू. आणि त्याच्यापैकी 28तमे म्हणजे 28व्या युगचतुष्टये म्हणजे 28व्या चतुर्युगात आपण आहोत. म्हणून मग ते विठ्ठलाला युगे 28 विटेवरी उभा हे जे आहे, म्हणजे 27 युग तो विटेवर उभाच होता, आता 28व्या युगातही तो विटेवर उभाच आहे अजूनही. तो वाट बघतोय की भक्त कधी माझ्याकडे बघेल, असं आपण सांगतो ना की तो भेटीला आला पुंडलिकाच्या आणि तो पुंडलिक माझ्याकडे कधी बघेल, त्याची वाट बघत तो थांबलेला आहे असं आपण म्हणतो. तर हे ते इथे आपल्याला तो कॉरेस्पॉन्डन्स दिसून येतो. तर हे 28वं युग म्हणजे महायुग किंवा चतुर्युग सुरू आहे आणि त्यापैकी कलियुग चालू आहे. म्हणजे सत्य त्रेता द्वापर संपलेली आहेत, कलियुग सुरू आहे आणि त्याच्यात आता पुढे मग त्याचं प्रथम चरण म्हणजे प्रत्येक युगाचे पुन्हा 4 चरण, 4 भाग. त्यातल्या प्रथम चरण मग अमुक नाम संवत्सरे म्हणजे मग त्या वर्षाचं नाव सांगितलं जातं आणि अमुक वासरे म्हणजे त्या दिवसाचं वर्णन केलं, वार कोणता आहे ते सांगितलं जातं. आणि मग पुढे ती की मग ह्या कारणासाठी मी ही पूजा करत आहे असं मग ते पुढे सांगतात. तर ह्याच्यावरून जर आपण कालगणना म्हणजे सृष्टीची किती वर्ष झालेली आहेत हे जर मोजायचा प्रयत्न केला तर ते अरबाच्या भाषेत म्हणजे 4,38,000 पेक्षाही अधिक 4 अरब 38 कोटी वर्षांपेक्षाही अधिक काळ सृष्टीची निर्मिती होऊन झालेला आहे आणि पुढेही अजून तो चालणारच आहे, कारण ब्रह्मदेवाचं अर्धच आयुष्य संपलंय. पण आताचं जे हे चतुर्युगामधलं कलियुग आहे हे कधी संपणार? नाही, ते आता प्रथम चरण सुरू. पण काही लोक म्हणतात की आता हा कलियुगाचा अंत आलेला आहे, ते नाही सांगता येणार. पण एक सांगायला हवं की आधुनिक विज्ञानाप्रमाणे जे सृष्टीचा काळ कधीपासून सुरू झाला असेल हे जेव्हा आपण टॅली करून बघतो तेव्हा ते जवळपास त्या रेंजमध्ये येतं. खरंय. आणि म्हणूनच आपल्याकडे जॉर्ज गॅमो हा एक नोबेल प्राइज विनर फिजिसिस्ट होऊन गेला. त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी ह्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याची जी कथा त्यांनी वर्णन केलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये अशी ब्रह्मदेवाची कथा सांगितली जाते आणि असं सृष्टीचं आयुष्य मोजलं जातं. हे त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे, सांगितलेलं आहे. ताई, एक मगाशी तुम्ही वारांचा उल्लेख केलात, तो एक फक्त थोडक्यात आपण मुद्दा घेऊया की वार कसे ठरवले गेले. आता हा खूप महत्त्वाचा पण थोडासा क्लिष्ट असा विषय आहे की सप्ताहाचे जे रविवार सोमवार असं आपण म्हणतो ते कसे मोजले गेले किंवा कसे ठरवले गेले. तर आपल्या ऋषींनी काय केलं की जे 7 आपले जे ग्रह आहेत म्हणजे शनी, गुरु, मंगळ हे म्हणजे त्यांची गती की कोण एक त्याचं भ्रमण पूर्ण करायला किती वर्ष लावतं. तर शनी हा सगळ्यात हळू चालतो म्हणून पहिलं नाव लिहिलं शनीचं. त्याच्यापेक्षा थोड्या जास्त गतीने चालतो तो गुरु म्हणून शनीनंतर गुरु, त्यानंतर मंगळ, मंगळानंतर सूर्य, सूर्यानंतर शुक्र, शुक्रानंतर बुध, बुधानंतर चंद्र. असं पहिल्यांदा सगळ्या ह्या 7 जणांना एका ओळीमध्ये एका डिसेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिल्यांदा मांडलं. आता दिवसाचे 24 होरा असं पण म्हणजे अहोरात्र ह्या शब्दातले मधले जे 2 अक्षर आहेत हो आणि रा त्याला 1 तास, तर दिवसाचे आपले 24 होरा होतात. तर सुरुवातीचा सूर्य सगळ्यात महत्त्वाचा असल्यामुळे सूर्यापासून सुरुवात केली. तर प्रत्येक तासाला ही जी आपण मांडणी केली आत्ता त्या मांडणीप्रमाणे प्रत्येक तासाला एक नाव आपण देत गेलो. म्हणजे जर पहिल्या तासाची मोजणी म्हणजे
ज्या दिवशी सूर्योदयाचा पहिला होरा जो असेल तो सूर्याचा होरा असं म्हटलं तर त्या दिवसाचं नाव येईल रविवार. पण त्याच्यानंतर जो दुसरा तास असेल तो सूर्यानंतर शुक्राचा तास असेल, तिसरा तास असेल तो बुधाचा, चौथा चंद्राचा, पाचवा पुन्हा शनी, मग सहावा गुरु, असं करत करत जेव्हा आपण 24 तास पूर्ण करतो त्याच्यानंतरचा जो दिवस उगवतो त्या दिवशी चंद्राचा वार आहे समजा. चंद्राचा होरा उगवायला सुरुवात उगवायला झालेली म्हणून असते. मग सोमवार. म्हणून तो सोमवार. त्याचे 24 तास पूर्ण केले की तिसऱ्या दिवशी जेव्हा पूर्वेकडे आपण बघू सूर्योदयाच्या वेळेला तेव्हा तुम्हाला तो मंगळाचा होरा दिसेल. म्हणजे सायंटिफिकली हे सगळं केलंय. आणि हे इतकं सायंटिफिक आहे की जगभर हीच ऑर्डर सगळ्या दिवसांचे म्हणजे आठवड्यातले वार कोणते हे जर आपण म्हणजे बघितलं, वारांची मांडणी ही सौर सौर ग्रहांच्या गतीप्रमाणे आहे. सौर मालिकेतील ग्रहांच्या गतीप्रमाणे त्यांनी म्हणजे सूर्याचा प्रवास जो वेगवेगळ्या ग्रहांमधून होतो, ग्रहांच्या संदर्भात होतो, चांदण्यांमधून आणि ग्रहांच्या संदर्भाने होतो. त्यानुसार ती मांडणी केलेली आहे. म्हणजे किती कमाल. म्हणजे हे कसं सुचलं असेल असं कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. आणि हे आपल्याकडनं ते मिळालेलं ज्ञान आहे ते इतर लोक फॉलो करतात. पण मग असं जे आपलं पूर्वीची कालगणनेची पद्धत आहे, म्हणजे तुम्ही चांद्र पद्धतीने पण मांडलत, पंचांगाच्या पद्धती आहेत, सौर पद्धतीने पण आहेत, शक जी वेगवेगळी आहेत ती तुम्ही मांडली असेल. शालिवाहन शक असेल, विक्रम संवत्सर असेल, युगाब्द असेल, त्याच्या आधीचं परशुराम शक असेल. या सगळ्या पद्धती आहेत आपल्या. तरीसुद्धा आपण आज एक जागतिककरणाचा प्रभाव म्हणू किंवा ब्रिटिश या ठिकाणी आले, त्यांनी इथे 150-200 वर्ष त्यांनी हे लागू केलं आपल्याला आणि मग आपण तेच पाळायला सुरुवात केली. आपण जसं त्यांचं हे वर्षचे पद्धती पाळतो तसं इतर देशांपैकी किती जण ग्रेगोरियन कॅलेंडर पद्धती पाळतात आणि किती जण स्वतःची, जसं आपल्याकडे स्वतःची कालगणना पद्धत आहे, आपण आता ते थोडीशी विस्मृतीत गेलो असलो तरी आपल्याकडे स्वतःची कालगणना पद्धती आहे. एक सोडून 2-3 आहेत. तर इतर देशांमध्ये असं आहे का? इतर बरेच देश ते त्यांच्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्यांची कॅलेंडर पाळतात आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीत मात्र ते सगळेजण ग्रेगोरियन कॅलेंडरच वापरतात. जसं की जेवढे अरब देश आहेत ते सगळे हिजरी सण फॉलो करतात. चीनमध्ये त्यांचं चीनी वर्ष वेगळं पालन केलं जातं. बांगलादेश, थायलंड हे देश आहेत, नेपाळ ह्यांची वेगळी पंचांग आहेत. आणि सगळीजणं शेवटी मग आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी त्यांना ग्रेगोरियन कॅलेंडरकडे जावं लागतं. आणि ह्याचाच विचार करून जेव्हा आपल्याकडे 1952मध्ये ही कॅलेंडर कमिटी म्हणजे डॉक्टर मेघनाथ साहा हे त्याचे प्रमुख होते, तर त्यांनी असा विचार केला की आपण सुद्धा चांद्रवर्षाऐवजी आपण सुद्धा सौरवर्ष हे जर आपलं पॅरामीटर ठेवला तर आपल्याला ग्रेगोरियनशी जुळवून घेणं खूप सोपं जाईल. पण ग्रेगोरियन कॅलेंडर हे सायंटिफिक नाही. कारण का 1 जानेवारीला नवीन वर्ष का काहीच नाही, कारण काही नाही. 22 मार्च म्हणजे जेव्हा दिवस आणि रात्र इक्वल असतात त्यांच्या कॅलेंडरमध्ये काय संदर्भ आहे, काही नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्या दिवसाला महत्त्वच नाही. त्याच्यानंतर म्हणून आपल्या ह्या समितीने काय केलं, त्यांनी सांगितलं नाही आपलं वर्ष म्हणजे 1 चैत्र 22 मार्च, त्याच्यानंतर जूनमध्ये जो सगळ्यात मोठा दिवस असतो जेव्हा आपण म्हणतो की त्यानंतर मग सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, तर 22 जून हा सगळ्यात मोठा दिवस. त्या दिवशी आपला आषाढ महिना 1 आषाढ म्हणजे 22 जून त्या दिवशी सुरू होतो. त्यानंतर 23 सप्टेंबरला पुन्हा दिवस रात्र सेम असतात. मग अश्विन महिना हा 1 अश्विन पुन्हा 23 सप्टेंबरला येतो. म्हणजे त्या महिन्याप्रमाणे तो सिग्निफिकंट डे ॲज फार ॲज ॲस्ट्रॉनॉमी इज कन्सर्न. म्हणजे खगोलीय घटनांचा विचार केला तर त्या तारखेला किंवा त्याला काहीतरी एक खगोलीय संदर्भ आहे जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नाही.
आणि म्हणून जेव्हा ही कमिटीचा रिपोर्ट जेव्हा पार्लमेंटमध्ये ठेवला गेला तेव्हा डॉक्टर साहांनी असं बोलून दाखवलं होतं की आज आपण सूर्याप्रमाणे हे कॅलेंडर ॲक्सेप्ट करतो आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुद्धा सौर कॅलेंडरच वापरलं जातं. पण कधीतरी आपल्या देशाने हे जगाला पटवून द्यावं की तुम्ही ग्रेगोरियन कॅलेंडर सोडा आणि भारतीय सौर कॅलेंडर वापरा, कारण हे जास्त सायंटिफिक आहे. वा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी तुम्हाला एक चार्ट दाखवू इच्छिते. हां, इथे एक चार्ट आहे. तर आपण जर का हे कॅलेंडर आपल्या दैनंदिन वापरात घेतलं तर खूप लोकांना आणि विशेषतः बँकांना असं वाटत होतं की आपल्याला प्रत्येक वेळेला एखाद्या व्यक्तीने भारतीय सौर दिनांक लिहिला तर मग त्याला इंटरनॅशनली त्याला कसं करायचं. तर आपल्याला एक लक्षात येईल की हा इथे एक चार्ट आपण केलेला आहे. तर कोणताही आपण एक दिवस निवडला तर त्या दिवसाला म्हणजे सौर तिथी काय असेल आणि त्या दिवसाची ग्रेगोरियन तिथी काय असेल हे एक निश्चित ठरलेलं आहे. म्हणजे कोणते आजपासून 50 वर्षांनी जरी आपण हा चार्ट बघितला तरी हाच आहे, तरी तोच राहील. त्यामुळे आपल्याला कम्प्युटरला फक्त एका ओळीचा एक प्रोग्राम दिला की जून महिन्याची कॉरेस्पॉन्डिंग डेट काय, जुलैची कॉरेस्पॉन्डिंग डेट काय, कोणत्याही महिन्याची इंटरनॅशनल म्हणजे ग्रेगोरियनची कॉरेस्पॉन्डिंग डेट काय, हे सापडायला कम्प्युटरला काहीही वेळ लागत नाही. त्यामुळे आपण आपल्या व्यवहारात कायमपणे जर का भारतीय सौर दिनांकाचा वापर केला तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांना काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे गुगलनी करून दाखवलं आहे. हो ना. आज आपण जर गुगलकडे जर का विचारणा केली की आजची ग्रेगोरियन तारीख ही आहे तर आजचं भारतीय सौर कॅलेंडरची तिथी कोणती आहे तर गुगल आपल्याला ते लगेच दाखवतं. इथे ताई जे म्हणतात तसं आज जर का 8 एप्रिल आहे तर 18 चैत्र ही त्याची तारीख आहे. आणि चांद्रमासाप्रमाणे चैत्र मास असला तरी सौर मासाप्रमाणे मधुमास हा 18 तारखेला मधुमास दिसते. आणि आजपासून 3 वर्षांनी जरी मी हा चार्ट बघितला तरी 8 एप्रिलला नेहमी 18 चैत्र हाच दिवस दिसेल. त्यामुळे आपल्याला हे करणं खूप सोपं आहे. पण मग आपल्याला मग असा प्रश्न पडतो की मग हे पॉप्युलर का नाही झालं. तर मला असं वाटतं की मी ह्याचा बराच विचार केला की हे पॉप्युलर न होण्याचं काय कारण. तर माझं असं लक्षात आलं की एक कारण माझ्या मते असं आहे की आपण ह्याची महिन्यांची नावं म्हणजे दिवसांची गणना आपण सौर प्रमाणे केली आणि महिन्यांची नावं देताना मात्र आपण चांद्र महिन्याचे विसंगत होईल की ते खूपच विसंगत काय आहे की मी जर का आज आकाशात बघितलं तर चंद्राकडे बघून मी म्हणू शकते की आज एकादशी आहे. पण मी जर सौर प्रमाणे जर का तिथी वाचली तर 18 दिसते. तर ठीक आहे, 18 आणि एकादशीत मला कन्फ्युजन कदाचित टळेल कारण 18चा आणि एकादशीचा संबंध नाही. पण समजा मी असं वाचलं की चैत्र 5 तर माझ्या मनात ताबडतोब विचार येईल की पंचमी आहे का. आणि मग चंद्राकडे बघितलं ती अष्टमी पण असू शकते, ती प्रतिपदा पण असू शकते. मग मला असं वाटतं की कुठे काय चुकलं. त्यामुळे ह्या कन्फ्युजनमधनं बाहेर याचा अति सोपा उपाय. आणि मेधाताई आता तुम्ही खासदार आहात, पार्लमेंटच्या मेंबर आहात, त्यामुळे तुम्हाला नक्की मला सांगावं असं वाटतं की पार्लमेंटने जर ठरवलं की आपण ही जी चैत्र वैशाख अशी जी नावं ह्या सौर कॅलेंडरला दिली त्याऐवजी आपण वैदिक परंपरेनुसार मधुमाधव अशी जर नावं दिली तर हे कन्फ्युजन दूर होईल आणि आपल्याला हे कॅलेंडर ताबडतोब पॉप्युलर करता येईल. आणि एक अजून सांगायचं म्हणजे तुम्ही खासदार आहात ह्याचाच फायदा घेऊन मी हेही सांगू इच्छिते की ज्या वेळेला हे कॅलेंडर कमिटीनी ठीक आहे वर्षाचं कॅलेंडर कसं असेल ते त्यांनी सांगितलं. आपण इथे हा चार्ट बघितला, हे अशाप्रमाणे आपल्याला मांडणी करता येईल असं त्यांनी सांगितलं, बरोबर आहे. पण कितवं वर्ष असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा 3 आपल्या म्हणजे 2 त्यांच्या मते 2 पर्याय होते की
शालिवाहन शकाप्रमाणे तरी आपण वर्ष ठरवावं किंवा विक्रम संवताप्रमाणे वर्ष ठरवावं. माझ्या मते 3 पर्याय होते. आणि तिसरा पर्याय म्हणजे युगाब्दप्रमाणे पण ठरवता आलं असतं. तर त्यावेळेला असं बोललं जातं की नेहरू म्हणाले वी वॉन्ट टू लुक ॲज अ न्यू यंग इंडिया. हो. त्यामुळे त्यांनी म्हटलं की सगळ्यात नवीन कोणतं आहे तर शालिवाहन शक हे सगळ्यात नवीन आहे. म्हणून आपण शालिवाहन शकाप्रमाणे आपलं वर्ष ठरवायचं. दुर्दैव आहे हे. कारण आपलं जे हेरिटेज ज्याला आपण म्हणतो की आपण आधीपासून कालगणना करतोय आणि जगात असं लक्षात येतं की ग्रेगरियन कॅलेंडर झाल्यानंतर आपल्याला बुद्धी सुचली आणि आपण कालगणनेला सुरुवात केली. आणि संबंध जगाची मी तर म्हणते की हे युगाब्द पंचांग ही फक्त भारताचंच हेरिटेज आहे असं नाही, हे संपूर्ण जगाचं हेरिटेज आहे. कारण जगामध्ये आता कुठेही अशा प्रकारची कालगणना किंवा हे काल परंपरा हे कुठेही अस्तित्वात उरलेलं नाही. सगळ्या जुन्या संस्कृती संपलेल्या आहेत, फक्त भारतीय संस्कृती टिकून आहे. असं असताना जगाला तरी कळू दे ना की ॲटलिस्ट की आमची कालगणना खरं तर खूप वर्षांपासूनची होती, पण त्यातल्या त्यात जी टिकून आहे की जी आपल्याला लेखन परंपरामध्ये म्हणजे जे भारतीय ग्रंथरचना जी झाली युगाब्द काळ आणि विक्रम संवताचा काळ ह्याच्यामध्ये जी काही ग्रंथरचना झाली असेल त्यामध्ये वर्षाची नोंद करण्याची पद्धत नव्हती. नक्षत्राची काय ग्रहस्थिती काय आहे ते नोंद करण्याची पद्धत होती. पण विक्रम संवताच्या नंतर जी काही आपली ग्रंथरचना झालेली आहे त्याच्यामध्ये कितवं विक्रम संवत आहे हे लिहायची पद्धत होती. आणि वराह मिहिर जो आपल्याकडे एक मोठा गणितज्ञ झाला त्यांनी आणि आर्यभट्ट दोघांनीही त्यांच्या एकेका पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे की आजचा विक्रम संवत म्हणजे मी युगाब्दाच्या कोणत्या वर्षी हे पुस्तक लिहितोय असं दोघांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे निश्चित माहिती आहे की निदान पक्षी वराह मिहिर आणि आर्यभट्ट ह्यांच्या काळात तर लोक युगाब्द कॅलेंडर वापरतच होते. आणि अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे ब्रिटिश येण्याच्या अगोदर जरी लोक शालिवाहन शकाचा वापर करत असतील विक्रम संवताचा वापर करत असतील तरी युगाब्द काय आहे हेही लिहिण्याची काही प्रमाणात परंपरा होती. तर हे आपण जगाला का नाही सांगायचं. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती राहील की आपण पार्लमेंटमध्ये हा आणि एक अत्यंत छोटा फक्त दुरुस्ती प्रस्ताव की आपण ही नावं बदलावी. चैत्र वैशाखच्या ऐवजी आपण मधुमाधव नावं करावी आणि शालिवाहन शकाच्या ऐवजी आपण युगाब्द अमुक असं म्हणावं. तर हे कॅलेंडर आपल्याला फक्त भारतालाच नाही तर जगाला ललांभूत ठरणारं असं आहे. वा, खूप छान ताई. मेधा सुक्तमच्या टीमच्या वतीने मी लीनाताई मेहेंदळे यांचे खूप आभार व्यक्त करते. अतिशय आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार. त्यांनी सगळ्यांनी अतिशय सुज्ञपणे ह्या विषयात लक्ष घालावं आणि मेधाताईंना माझी विनंती तुम्ही पण करावी. तर ताईंनी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं, एक प्रकारची दृष्टी दिली आणि त्यांनी जी आपल्याला माहिती सांगितली त्याच्यातून एक लक्षात आलं की भारत देश हा अतिशय विद्वानांचा देश राहत आलेला आहे. आपल्या अनेक ऋषीमुनींनी शास्त्रज्ञांनी ह्या खगोलशास्त्रामध्ये खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. अनेक वर्ष अनेक पिढ्या हे काम करून ठेवलेलं आहे आणि ज्याला आपण पुरातन प्राचीन संस्कृती म्हणतो इथेही याच्या पाऊलखुणा दिसतात की तेव्हापासून आपण कालगणना कशी करत आलो. ताईंनी 2 प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत आणि ज्या अतिशय रास्त वाटतात मला की ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय सौर कॅलेंडर हे जे ॲक्सेप्ट केलं गेलं तर त्याचाच एक उर्वरित मुद्दा की जो महिन्यांचा कालावधी महिन्यांचा जो उल्लेख केलेला आहे तो चांद्र महिन्याप्रमाणे न करता सौर महिन्याप्रमाणे करावा आणि वर्षाची जी गणना आहे तर ती युगाब्द पद्धतीने करावी जेणेकरून जगाला हे कळेल की आम्ही कालगणनेला केव्हाच सुरुवात केली होती. कालगणनेप्रमाणे युगाब्दाच्या कालगणनेप्रमाणे आज
5127व्या वर्षात आपण आज आहोत. म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या कितीतरी आधी आपण कालगणनेला सुरुवात केली होती. हा भारतीय अस्मितेचा विषय आहे. ही दृष्टी तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. नक्कीच हा मुद्दा मी माझ्या संसदेच्या, माझ्या राज्यसभेच्या सभागृहामध्ये मांडेन. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी असं ऐकलंय, म्हणजे काही लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की अधूनमधून आपले पंतप्रधान मोदीजी हे सुद्धा त्यांच्या वैयक्तिक पत्रांमध्ये, अधूनमधून नाही तर नेहमीच, ते भारतीय कालगणनेच्या कॅलेंडरचा उल्लेख त्यांच्या पत्रामध्ये नेहमी करतात. मला सुद्धा त्यांची जी पत्र प्राप्त झाली त्याच्यामध्येही त्याचा उल्लेख आहे. इतरांनाही जिथे पत्र पाठवतात त्याच्यात उल्लेख असतो. आंतरराष्ट्रीय कालगणनेप्रमाणेही उल्लेख असतो आणि आपल्या कालगणनेप्रमाणेही उल्लेख असतो. आणि नक्कीच अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा केली. मला खात्री आहे की प्रेक्षकांना नक्की हा आजचा एपिसोड खूप काहीतरी वेगळं, माहीत नसलेल्या अनेक गोष्टी माहिती करून देणारा ठरेल. तुम्हाला आवडेल. मुक्तछंदच्या, मेधासुक्तमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी मनापासून पुन्हा धन्यवाद देते की हा एपिसोड आपण पाहिला आहे. नक्की या एपिसोडला प्रतिसाद द्या. लीनाताई, तुमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. आणि धन्यवाद. प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद.